Hello. I just sound like that. वेलकम बॅक टू माय चॅनल अंजलीज ब्लॉग्स. तर आम्ही आज बाहेर चाललो आहेत. चालले माझ्या पिल्लूसोबत आणि मम्मीसोबत. तर आम्ही खूप इम्पॉर्टंट कामासाठी चाललो. त्याच्या अगोदर आम्ही इतकं फिरलो होतो त्याच्यासाठी. तर आज 7 दिवस निघला. परत आम्ही निघलो त्या कामासाठी. अगोदर केलं होतं तर सक्सेसफुल झालंच नाही. डबल आम्हाला तसंच घरी यावं लागले. 2-3 कामं होते आमचे तसेच. ते झालेच नाही. तर फायनली बापरे, जिथं तिथं बघलं रस्त्यामध्ये खड्डे. हो, काय झाले ते मला वाटले सुधार होतोय. कधी सुधार होतो ते आता परत आल्यानंतरच कळेल. थोडासा दिसला रोड चांगला. आणि मग आम्ही बुद्ध विहारापाशी थांबलो आणि आम्हाला माहीतच नाही ते शेतू कुठे आहे. तर आम्ही मग समोर गेलो. तर काय तिथं एक म्हणजे कटिंगवाला होता बाजूला. तर त्याच्या बाजूला शेतू होतं. ते म्हणला 2 वाजता येतो तो माणूस. आणि म्हणलं बापरे, एवढा टाईम नाही आहे आता. तर मग त्याने सांगलं समोर एक आहे शेतू, तिथे जाऊन बघा. तर तिथे पण गेलो. तर काय तो पण म्हणला इथे नाही होत ते काम अपडेट करण्याचं, तुम्ही ये ना. कारण की सगळ्या नांदेडमधले शेतू बंद होते आज. काय प्रॉब्लेम होता की बापरे. मग मला ॲटो धरला आम्ही आणि मागच्या त्याने सांगलं होतं की चिखलवाडी कॉर्नरपाशी तिथे जावं लागेल तुम्हाला. तर ठीक आहे म्हणलं, जाऊत आता आम्ही. करायचेच आज काम. कारण की माझं गेल्या वेळेस झालंच नाही. एरती पैसे गेले एवढे मोठे, जसं घरी यावं लागलं. आणि गेलो आम्ही कसं तरी गुरुद्वाऱ्याच्या मागून. हे भेटलं झेरॉक्सचं दुकान. तर झेरॉक्सचं तिथं गेलं. तिथं हॉटेल पण होती आणि ते काम पण होते. ते म्हणलं मधात जावरी. मी म्हणलं अरे इथं कुठं जायचं आहे. मग काय बापरे, माहीतच नव्हतं मला वाटतं. हे आलो आम्ही तहसील कार्यालय नांदेडमध्ये. तर मग इथे आलो तर एका खिडकीला जाऊन विचारलं इथे आधार कार्ड अपडेट करण्याचं कुठे आहे. तर मला माहीत नाही असं डायरेक्टच म्हणलं. अरे असं काय काम माहीत म्हणलं. मी म्हणलं अरे बापरे, चला गेलो. तर मग काय बापरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला फर्स्ट ऑफ ऑल. मला खूप हॅपीनेस आला असं मूड. मग शिवाजी महाराजांचा पण तिथे इतका मोठा भव्य फोटो लावलेला होता. ते पण मला खूप आवडलं. आणि मग वरी आलो तर एका माणसाने सांगलं की इथे आहे. एवढी लाईन होती इथे. तो काही टायमाने मला बघू परेशान होऊ लागले की लेकराला घेऊन आली. तिघी होते अजून लेकराला घेऊन आलेले. पण माझं थोडंसं जास्त कसं झालं ना, सकाळचे शिफ्टचे जे आले होते माणसं ते फॉर्म्स आणायला गेले होते आणि खूप 1-2 घंट्यानंतर वापस आले होते आणि म्हणत होते आमची जागा होती आणि आता आम्हाला समोर जायचं. तर गेले जाऊ द्या म्हणलं. घुसू लागले. तर मी म्हणलं आम्ही पण तसंच करावं का. मग आम्ही पण पेपर आणायला जातो आणि म्हणतो की असं आहे. तरी पण जाऊ दिलं त्यांना. मग मी पण म्हणलं, माझ्यासमोर एक माणूस होता ते माझ्या मागं थांबलेला होता. तो माझ्यासमोर घुसला आणि मी म्हणलं येणला पण आता मग मागं करू का मी. नाही म्हणलं मग जाऊ द्या, आपण खूपच चांगले तर चला जाऊ द्या म्हणलं. मग त्यांनी पण मला समजून घेतलं की हा ठीक आहे. मग त्याने काय केलं, त्या माणसाला खूप गरमी होती म्हणून त्यानं आधार कार्ड जमा केले आणि मग एकाला हे केलं. मला कसं तरी सपोर्ट केला सगळ्यांनी. तुम्ही थांबा म्हणे, आम्ही तुमची बारी आली की सांगतो म्हणले. ओके देन झालं का. मग मला पाठवलं. माझं काम लवकरात लवकर करून दिलं त्यांनी सर्वांनी. आणि मग माझं झालं की मग माझ्या मम्मीचं करून दिलं. तर तिला फिरवलं मी आणि मस्त तिला फिरून झालं की फायनली आमचं काम झालं आणि मी बाहेर निघले. इतकं फ्री वाटत होतं. झालं माझं एकदाचं काम. पैसे गेले तर गेले पण झालं बाय गॉड. आणि मग निघलो आम्ही. गेलो तर कुठे गेलो, हे आहे जुना मोंडा. तर जुन्या मोंड्यामधून आम्ही घेतले केळं कारण मम्मीला लागली होती भूक जाम. आणि त्या दिवशी सोमवार होता. मम्मीनं खाल्लं पण नव्हतं काही. त्यामुळे आम्ही ॲटोपाशी गेलो. तर ॲटोमध्ये सारख्या 3 बाया आणि लेकरू माझं, मी बाहेरच तशी. तर मग मम्मीला आला राग. मम्मी उतरली जे कोठ्याच्या साईडला गेली आणि तिथे ॲटोमध्ये बसून घेतली. मग ती ॲटोली म्हणते थांबा म्हणून मला दुसऱ्या ॲटो नाही म्हटली, मला दुसऱ्या याच्यात जायचं. मग कोठ्याचा ॲटो धरला. तिथून वसरनेला नेलं त्याने आम्हाला. तर फ्री मस्त बसलो. एकदम मोकळी जागा भेटली आणि मम्मीने तेवढे केळं पण खाल्ले. मध्ये एक बाई भेटली, इतकी छान बोलत होती मम्मीला. आणि तेवढ्यात पाऊस पडत होता आणि त्या ॲटोमधून एवढा बाका आमच्या मधामध्येच पाऊस येत होता. मग आम्ही झाकायचा प्रयत्न म्हणले थप्पड आहे मागं, ते एक जणांनी काढून द्या. आम्हाला ॲटो थांबवला आणि ते थप्पड लावलं वगैरे. तुम्ही काय म्हणतात, मी तर थप्पडच म्हणते गावरान भाषा. आणि मग थोडंसं थांबलो, इकडं तिकडं बघलं
थांबायचा वेट केला पण थांबला नाही म्हणून ऑटोवाल्याने चालवला ऑटो. मग मला धर म्हणत होते पण त्या मामा म्हणले मी धरतो. तेवढं थांबलो आम्ही आमच्या गल्लीमध्ये. मग तिथे टोचले, आम्हाला ध्यानात आले हिला कानं पण टोचून घ्यावे. हिचे खूप दिवसानंतर कानं टोचलेच नव्हते. सगळे घरचे बाहेरचे दारचे सगळे म्हणाले लहान आहे तोरकच कानं टोचून घे ना गं, किती वेळ लावतेस तू. तर मग मी म्हणलं ठीक आहे, एकदाचं लावून घेतलं, केलं हिचं काम पण मी. आणि मग गेलो घरी, आरामाशी बसलो. आणि मग काय खूपच रडत होती ना, इतकं मला पेन होत होतं ना, हसायला पण येत होतं की किती क्यूट रडते म्हणून. असं कोणाला वाटतं नक्की सांगा, हसायला पाहिजे का रडायला पाहिजे. पण तिला खूप पेन होत होतं बाय गॉड. पण मग मोठं झाल्यावर तिला कानातले खूप घाला वाटतील ना. ती 101 कानातले घालेला तर वा मा बच्चा खूप. आता पण माझ्या व्हिडिओमध्ये ती हुई करते, तुम्हाला नक्की आवाज येईल. बघा किती क्यूट फेस केलाय, ओ माय गॉड. मग आम्ही बघितले चैन, तिला कधीतरी घ्यायचे येतं एका दिवशी, तर आम्ही बघून घेतले. पप्पाला डिझाईन दाखवण्यासाठी आम्ही सिलेक्ट केले. चला फ्रेंड्स, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि लाईक सबस्क्राईब करा बरं का. बाय.